मत्स्य शेती गेल्या काही वर्षात एक चांगला शेतीपूरक व्यवसाय म्हणून पुढे येतोय। नैसर्गिक तळ्यांसोबत शेततळ्यात देखील मोठ्या प्रमाणावर मत्स्यपालन केलं जातं। महाराष्ट्रात अंदाजे 4 लाख हेक्टरवरती गोड्या आणि निमखाऱ्या पाण्यात मत्स्य संगोपन आणि संवर्धन केलं जातं। यात सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो मत्स्य तलाव किंवा शेततळ बांधण्याचा। माशांच्या चांगल्या उत्पादनासाठी शास्त्रीय पद्धतीनं आणि विशिष्ट आकाराचं शेततळ बांधणं गरजेचं असतं। प्रथम म्हणजे आपला जो तलाव आहे, ती जी माती आहे, तिची पाणी धारण करण्याची क्षमता आहे ती चांगली असायला पाहिजे। म्हणजे आपण तलाव खणल्यानंतर त्यात पाणी टिकून राहायला पाहिजे। किमान 10 ते 12 महिने हे पाणी टिकून राहणं आपल्याला आवश्यक असतं। तिथे दळणवळणाची सोय असायला पाहिजे, विजेची सोय असायला पाहिजे आणि ह्या सगळ्या घटकांचा विचार करूनच आपण मत्स्य तलावाची जागा निवडणं आवश्यक असतं। संगोपनासाठी जे तलाव असतात त्यांचा आकार कमी असायला पाहिजे। म्हणजे 1 गुंठ्यापासून ते 20 गुंठे, पण जास्त मोठा असायला नाही पाहिजे। कारण की जेवढं तलाव मोठा तेवढं आपल्याला जाळी मारताना वेळ जास्त लागतो आणि मासे मुग्धूवरून मरू शकतात। कारण की ते मत्स्य बीज असतं, सूक्ष्म असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला छोटे तलाव असतील तर आपण कमी कालावधीत जाळं मारून ते मत्स्यबीज विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्याच्यामुळे मरतूक थांबते। शेततळ बांधल्यानंतर शेतकऱ्यांनी या तळ्याची चांगली नांगरणी करून घ्यावी आणि मातीच्या सामूनुसार त्याला चुना आणि युरियाची मात्रा द्यावी। शेततळात पाणी सोडल्यानंतर त्यात कीटक तयार होतात जे मत्स्यजीरं खातात आणि त्यामुळे माशांची मोठी मरतूक होते। हे टाळण्यासाठी तळ्यात ऑइल इमल्शन करणं गरजेचं ठरतं। ऑइल इमल्शन पद्धत अतिशय सोपी आहे। याच्यामध्ये डिझेल, कपडे धुण्याची पावडर आणि पाणी याचं मिश्रण करून 1 गुंठ्याला शक्यतो 1 लिटर डिझेल आणि 40 ग्रॅम पावडर आणि पाणी 50 ml असं एकत्र करून ते आपण तलावाच्या किनाऱ्यावर जर मारत गेलो तर त्याचा एक तवंग पाण्यामध्ये पसरतो आणि मग हा तवंग आहे तो पसरल्यामुळे हे किडे ऑक्सिजन घेऊ शकत नाहीत आणि मग ते मरतात। कारण त्यांचा सरफेसला लेयर असल्यामुळे हवेशी संपर्क तुटतो आणि अशा प्रकारे हे किड्यांचं निर्मूलन झाल्यानंतर आपण खताची मात्रा द्यायची असते। त्याच्यामध्ये आपण शेणखताचा वापर करू शकतो। शेणखत त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये प्राणी प्लवंग आणि वनस्पती प्लवंगांची निर्मिती होते आणि हे सुरुवातीला मत्स्यजिऱ्यांचं खाद्य आहे। मत्स्य संगोपनात मत्स्यजिरे, मत्स्यबीज आणि मत्स्य बोटुकली अशा 3 मुख्य अवस्था आहेत। मत्स्यजिरांचा आकार अतिशय लहान असतो, ते 5 ते 6 मिलीमीटर आकाराचे असतात। योग्य आहार मिळाल्यास त्यांचं 15 दिवसात मत्स्यबीजात रूपांतर होतं। त्याचा आकार 15 ते 16 मिलीमीटर इतका असतो। तर अजून 15 दिवस यांचं संगोपन केल्यास त्यांचा आकार वाढून 4 सेंटीमीटर होतो, ज्याला मत्स्य बोटुकली म्हणतात। माशांच्या आकारानुसार त्यांची किंमतही वाढते। सध्या बाजारात रोहू, कटला, मृगळ, सायप्रिनस, जिताडा या गोड्या आणि निमखाऱ्या पाण्यातील माशांना चांगली मागणी आहे। या माशांचं संवर्धन करण्याकरता शासकीय हॅचरीतून मत्स्यजिरे आणावे आणि ते नर्सरी तलावात सोडावे। चांगल्या उत्पादनासाठी एकरी 1.5 लाख मत्स्यजिरे पुरेसे ठरतात। सुरुवातीच्या काळात या मत्स्यजिरांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावं। ज्यावेळी आपण मत्स्यबीज केंद्रातून त्या पिशव्या घेऊन येतो त्यावेळी 15 मिनिटं त्या पिशव्या तशाच अवस्थेत आपण तलावात ठेवायचे असतात आणि जेणेकरून ते तापमान तलावातलं आणि त्या पिशवीतलं तापमान सम होऊन मगच आपण हळूहळू ते मत्स्यजिरे तलावात सोडणं आवश्यक असतं। भाताचा कोंडा आणि शेंगदाणा पण एकाच एक प्रमाणात करून त्याचं आपण एक द्रावण बनवून पाण्यामध्ये ती स्लरी आपण त्यांना मत्स्यजिऱ्यांना खायला देऊ शकतो आणि मग त्या खाद्यावर नैसर्गिक खाद्य तर असतंच पण ते कालांतराने 2-3 दिवसात संपुष्टात येतं। मग आपण हे कृत्रिम खाद्य त्यांना देऊन त्यांची वाढ करत असतो। शक्यतो मत्स्यजिरे सोडल्यानंतर 12 ते 15 दिवसात मत्स्यबीज विक्रीसाठी तयार होतात। मत्स्यजिरे सोडल्यानंतर अंदाजे 15 दिवसात यापासून मत्स्यबीज विक्रीसाठी तयार होतात। याच्या विक्रीतून चांगला नफा मिळवता येऊ शकतो। 1 गुंठ्यातील तलाव बांधण्यासाठी अंदाजे 50,000चा खर्च येतो। 50,000 मत्स्यजिरांपासून 30 ते 40,000 मत्स्यबीज तयार होतात, ज्याची प्रति मत्स्यबीज किमान 1 रुपयाच्या दराने जरी विक्री केली तरी त्यातून 30 ते 40,000चं उत्पन्न मिळतं। यातून मत्स्यजिरांसाठीचा 10,000चा खर्च वजा जाता दर 15 दिवसाला 1 गुंठ्यातील तळ्यातून 20 ते 30,000चा नफा मिळू शकतो।
शिवाय जर या मत्स्यजिरांची मत्स्य बोटुकली केली तर त्यापासून अधिकचा नफाही मिळतो. 1 गुंठ्यासाठी आपण 50,000 मत्स्यजिरे सोडू शकतो. 50,000 ज्यावेळी मत्स्यजिरे सोडतो त्यावेळी आपण त्याच्यामध्ये जर खर्च पकडला तर निव्वळ 5 ते 10,000 खर्च येतो. आणि ज्यावेळी आपल्याला 15 दिवसानंतर आपण विक्रीसाठी काढतो त्यावेळी 20 ते 30,000 मत्स्यबीज त्याच्यापासून मिळू शकतं. 40 ते 50% सर्वायवल आपण पकडू शकतो. त्याच्यामध्ये व्यवस्थापन चांगला असेल तर सर्वायवल जास्त मिळतो. आणि जेवढं बीज तेवढे पैसे, म्हणजे आम्ही 1 रुपयाने विकतो, म्हणजे जवळजवळ 25 ते 30,000 तुम्हाला आणि खर्च 10,000, म्हणजे 1 गुंठ्यातून तुम्ही बघा 20-1 हजारापर्यंत तुम्हाला नफा मिळू शकतो. बाजारातील माशांची मागणी आणि उत्पन्नाचा विचार करता चांगलं मत्स्यबीज मिळणं गरजेचं ठरतं. मात्र फार कमी शेतकरी मत्स्य संगोपनाकडे वळतात. बहुतेक शेतकरी मत्स्य संवर्धनच करतात. यामुळे चांगलं मत्स्यबीज मिळत नाही. हीच परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी मत्स्य संगोपन केल्यास त्यांना कमी कालावधीत शाश्वत नफा मिळू शकतो. पनवेलहून आशिष सूर्यवंशीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.